आधी या संघामध्ये पाहायला मिळतोय। या संघामध्ये पप्पू सारखा खेळाडू, या संघामध्ये नाना जगदाळे सारखा नन्ना मुन्ना जादूकार, या संघामध्ये नितीन इंगवले, या संघामध्ये आपण पाहिलं संदीप शेडगे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात। पण तो खेळपट्टीवरती आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे, ज्यांचं नाव एकीकडे पप्पूला पाहतोय आणि दुसरीकडे पाहायला मिळतोय अजित मोठे। चला मॅच चालू करा किशोर, या लवकर थोडस स्पीडअप करा। अजित मोठे बघा, अजित मोठेने देखील प्रभावित केलाय। तो पाठीमागच्या स्पर्धेपासून या मैदानावरती खेळण्यासाठी आला। जसा अजित मोठे आला ना तशी ही टीम मी म्हणेल अगदी उपांत्यपूर्वक फेरीमध्ये पोहोचली आहे। अगदी तिसऱ्या फेरीचा सामना देखील मित्रांनो माऊली या संघानं खेळलाय। प्रत्येक टीमला वाटतं की आम्ही या मैदानावरती आम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये किमान 1 2 3 मॅचेस जिंकाव्यात। अगदी तो प्रयत्न देखील माऊली या टीमनं पाठीमागच्या स्पर्धेमध्ये केला। अगदी उपांत्यपूर्वक फेरीमध्ये तो संघ हरला, परंतु पुन्हा एकदा त्याच जोशानं त्याच होशानं मैदानामध्ये माऊली संघ उतरत असेल तर पाठीमागच्या स्पर्धेतील जर विचार केला याच साईनाथ संघाला याच माऊली संघानं हरवलं होतं, म्हणजे त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला भिडत पाहायला मिळते आहे। गोलंदाजी करत असताना साईनाथ 11 संघाचा राकेश यांना आपण पाहतोय और स्ट्राईकला अगदी डावखुऱ्या फरतीचा फलंदाज पप्पूला पाहतोय। पप्पू आणि अजित मोठे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। गोलंदाज आपण पाहतोय राकेश। पप्पू ऑन मार्क वरती पहिला चेंडू शरीराचा वेध घेतलाय, जिथे वेध घेत असताना चेंडू पाहायला मिळाला डॉट। तर यस आपण पाहतो राकेश यांना पाहत असताना पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला। साईनाथ 11 संघाला या संघाला हरवायचा आहे, कारण खुन्नस भरपूर काही पाहायला मिळाली। अगदी मॅच संपल्यानंतर पाठीमागच्या आठवड्यामध्ये आम्ही यांचा जोश पाहिला। नवनाथ जगदाळे या संघाचा तारणहार आहे, नवनाथ जगदाळे या संघाचा लीडर आहे। तो भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साईनाथ। फलंदाजच्या माध्यमातून निघालाय हा चौकाराची संघाचं खातं खुलं होत असताना पाहायला मिळत आहे। संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर बिनगडी बाद 4 डीचे। यस या ठिकाणी आपण पाहतोय पप्पूची जोडी। पप्पू यांना आपण पाहत असताना पप्पूनं देखील चांगली फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे। विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय, जिथे आपण पाहतो एक धाव पाहायला मिळते। दुसरीच्या शोधात आहे, शोधाची शोध करत असताना धावगती घेत असताना धावांची धाव घेत असताना फलंदाज अजित मोठे बॅक टू डग आउट। धन्यवाद डीजे राजेशजी पाटील साहेब यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पाटील साहेबांचा देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय। पहिला झटका या ठिकाणी लागलाय टीम माऊली या संघाला। साईनाथ 11 संघ आज मनाशी निर्धार बांधून आलाय की काय। अगदी पहिला चेंडू डॉट फेकला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती अगदी सांख्यिक स्वरूपात विकेट मिळवली आहे। म्हणजे त्यांची आज एकत्रितपणा, एकाग्रता, टीम वर्क हा खूप चांगला पाहायला मिळतोय। जिथे धावगती जर पाहिली तर 5 ही धावसंख्या होत असताना या षटकातील 4था चेंडू खेळपट्टीवरती आपण पाहतोय नितीन इंगवलेची वर्णी लागली आहे। बघा नितीनकडे देखील ताकद आहे, नितीनला देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं, परंतु जिथे आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला पप्पूचा वार किती आहे चांगला, जिथे बघायचंय चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आढळत असताना 2 धावा एकत्रित केल्या, संघटित केल्यात आणि या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली 1 गडी बाद 7 ही धावसंख्या होते।
गोलंदाज गोलंदाजी खूप चांगली करतात. राकेश एक चौकार लगवला, तदनंतर कमबॅक पाहायला मिळत आहे माऊली संघाचा. राधे कदाचित आज अवेलेबल नाही आहे, कारण त्या राधेनं प्रभावित केलं होतं. तो राधे आपल्याला अद्याप देखील पाहायला मिळत नाहीये. बॅटीची कडा घेतलीये, रनआउटची संधी आहे का, परंतु नाहीये. जिथे धावगती जर पाहिली, एक गडीपात 8, तुझी माझी गाठ, कोण लावेल कुणाची वाट, अशी धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण पाहतोय जिथे माऊली संघानं अद्याप 5 चेंडू मागे 8 धावा जमवल्यात. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्फूर्ती चषक 2025, कारण दिवस क्रमांक 1 आपण पाहतोय. नवनाथजी लवटे साहेब यांना देखील व्यासपीठावरती येताना आपण पाहतोय. तर हे नवनाथजी लवटे साहेबांचं देखील आपण शब्द सुमणांच्या माध्यमातून स्वागत करूया आणि जाऊया. नितीन इंगवले आले, भरत गेले, परत आले 0 बनण्यासाठी आणि झाले 0 या धावसंख्येवरती. असताना आपण पाहतोय 2 गडी बाद 8 धावा. मी अगदी उल्लेख देखील आमच्या खान केला होता की 8 कोण लावेल कुणाची वाट, अगदी वाट लावली आहे गोलंदाजानं. फलंदाज नितीनची अगदी आला हिरो बनण्यासाठी आणि गेला 0 बनवून. 0 या धावसंख्येवरती नितीन आउट झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास गोलंदाज आपण पाहतोय. पंकज साई कृपा या संघाकडून आपल्याला आज चांगला, साईनाथ या संघाकडून आज दर्जेदार क्वालिटीचा खेळ पाहायला मिळतोय. अगदी चंबू मधूनच या ठिकाण त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. या संघाचा संघनायक नवनाथ जगदाळे एसटी रक्षकाची भूमिका बजावतोय, जो या हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. कारण नवनाथचं सांगायचं गेलं तर रॉकी नावाचा त्यांची बैलजोडी, कारण बैलगाडी शर्यतीचा खूप नाद या व्यक्तिमत्वाला. कोणी नवनाथ शेठ म्हणतं, कोण नवा बोलतो, कोणी नवा भाई बोलतो. तो नवनाथ आपल्याला पाहायला मिळतो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. वा, काय चेंडू फेकलाय, अगदी फलंदाजाला दूरवरती ठेवलं गेलं जात आहे. अगदी चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती पाहुण्यांच्या संगत चाललेली ही क्रिकेटची रंगत पाहणं किती सुंदर पाहायला मिळते. अगदी दर आठवड्याला या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित होतात. या मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला तुटुंब गर्दी, तुफान गर्दी, तोफा गर्दी देखील पाहायला मिळते. आज देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल आणि उद्या देखील या मैदानावरती नुसती गर्दी आणि गर्दी आणि गर्दी पाहायला मिळेल. कारण गर्दी हे करणारे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. कारण साईनाथ संघाच्या मनामध्ये देखील कुठेतरी चल विचल चालली आहे प्रशांत. कारण साईनाथ या संघाला याच माऊली संघानं पाणी पाचलं होतं, पाठीमागच्या स्पर्धेमध्ये हरवलं होतं आणि तो कुठेतरी बदला घ्यायचाय की काय असाच निर्धार घेऊन मैदानामध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतो साईनाथ. परंतु हमजा खान, मी म्हणतो ना, अगर जिंदगी में ऊंचाई पर पहुंचना है तो बदला नहीं, बदलाव लाने की सोच भी रखनी चाहिए. आणि क्या अगदी बदला नाहीये तर बदलाव आणि बदल देखील पाहायला मिळतात यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. गोलंदाज फलंदाजच्या बॅट मधून निघला आणखी एक दमदार शानदार चौकार.
फलंदाज जर्सी क्रमांक 18 म्हटलं की विराट कोहली. कोण विसरणाऱ्या खेळाडूला. सर्व रेकॉर्ड तोडले त्या खेळाडूनं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पहा, अगदी साऊथ आफ्रिकेबरोबर चाललेली जी स्पर्धा आहे त्या दोन्ही स्पर्धेमध्ये शतकीय कामगिरी. सचिन रमेश तेंडुलकर यांचा शतकांचा या ठिकाणी रेकॉर्ड मोडण्याचा विक्रम विराट कोहली सरांच्या नावावरती. आणि अगदी त्या प्रकारची जर्सी परिधान करून मैदानामध्ये आलेला आपण पाहतो विश्वास. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा विश्वास या मैदानावरती ठोकतोय आता मात्र चौकार चौकार आणि चौकार. नशिबाच्या धावा मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या माऊली या संघाला. विश्वास मैदानावरती विश्वासपूर्वक फलंदाजी करतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 17 धावा होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चालू असताना पंकज बघा, पंकज कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळत आहेत. परंतु पहा चेंडू पॅड वरती आदळलाय. पंचांचं बोट आहे का आकाशाकडे? एस डेफिनेटली पंच इशारा करतात. फलंदाज आहे लेग बिफोर आउट. बघा खेळपट्टीवरती आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय हरिदास. बघा हरिदासनं देखील पाठीमागच्या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं. गोलंदाजी करत असताना त्याचा वेग पाहायला मिळाला, नियंत्रित मारा पाहायला मिळाला. परंतु आज मात्र चक्क फलंदाजीसाठी त्याला संधी मिळाली आहे. परंतु पहा गोलंदाज काय गोलंदाजी करतायत. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकतात. हा हा यस. तर या ठिकाणी फेकत असताना आपण पाहतोय 2 धावा वसूल देखील केल्या. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 2 गड्याच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडीपात 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी थोडासा अवधी मिळतो डीचे. आपण पाहतोय पुढे एकदा मैदानावरती अशोक भाऊ मोठे येथून आता मात्र रजा घेत आहेत. त्यानंतर बबनजी बारगचे साहेब यांना देखील पाहिलं. साहेब आता मात्र रजा घेत आहेत. साहेबांचं पुढे एकदा आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूया आणि जाऊया थेट मैदानावरती जिथे पप्पू सलामीसाठी आलाय. पण पप्पू आता अजून देखील शांत पाहायला मिळतोय. तो मात्र या मैदानावरती 2 धावा वसूल करत असताना या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 21. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय गोलंदाज राकेश. ज्या राकेशनं पहिलं षटक फेकलं ना त्या षटकामध्ये किंबहुना 8 धावा दिल्या. तदनंतर त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय आणि विश्वास दर्शवत असताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामागे पहिल्या चेंडू मागे 2 धावा देत आहेत. पप्पूचा वार चांगला आहे. जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडूची उचल करतील फेकी करतील तोपर्यंत सांघिक स्वरूपात आणखीन एक आत्मबलिदान देहदान. फलंदाज बॅक टू डक आउट.
धन्यवाद. मग खेळपट्टीवरती संदीप शेडके सर या ठिकाणी येत आहेत. अगदी या संघाचे सर्वेसर्वा आहेत, या संघाचे संघनायक आहेत, या संघातील सिनियर खेळाडू आहेत. परंतु पप्पू या मैदानावरती काय फलंदाजी करतोय. संघाला गरज आहे धावांची आणि गरज भागवत असताना आपल्याला पाहायला बोलतोय. पप्पू या मैदानावरती आणखीन एक लगावतोय. झणझणीत चौकार. सव्वीस षटकातील चेंडू झाले 3-4 गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे कौतुक करावं लागेल पप्पूचा. कारण पप्पूला माहित आहे एका साईड विकेट जातात, इथे मला खेळपट्टीवरती थांबायचं आहे. नुसतं थांबायचं नाहीये तर या खेळपट्टीला या धावेला आकार देखील द्यायचा आहे. आणि आकार देत असताना पप्पू मैदानावरती पहा काय करतोय. चौकार कधी लगावतोय, कधी दुहेरी स्वरूपाच्या धावा काढतोय, एखादा डॉट चेंडू येतोय. चला येस, यानंतरची मॅच असणार आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि साई कृपा आर्यन्स. बघा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि साई कृपा आर्यन्स संघाचे संघनायक या. परंतु पहा विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकत असताना आपण पाहतोय संदीप शेडगे सर या संघाचा चित्ता, या संघाची अंबुजा सिमेंट आहे ही. आणि अंबुजा सिमेंट मैदानावरती पहा का वेग पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चालू असताना राकेशचं काय या ठिकाणी गोलंदाजी होती आहे. तितकी चांगली बहारदार खेळी देखील पप्पूच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. पप्पू यावेळी दमलाय, परंतु त्याला दमून चालणार नाहीये. संघासाठी त्याला इथे उभं राहावं लागेल, संघासाठी इथे त्याला धडपड करावी लागेल, संघासाठी त्याला इथं मेहनत घ्यावी लागेल. ती मेहनत पप्पूची पाहायला मिळते. अलॉंग द कार्पेट कावकर क्षेत्र लगोन क्षेत्रामध्ये आलाय चित्ता एस. वा लाजवाब रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे संदीप अशोक शेडगे सरांची. काय चर्चा होते या नावाची, त्यांचा उल्लेख करणार आहोत. तो षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामागे धावा पाहायला मिळत आहेत 4 गडी बाद 30. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 11. जर प्रत्युत्तर पाहिलं ना तर 3 षटकांमध्ये धावा जमवल्या 10.00च्या सरासरीनं 4 गडी बाद 30. शेवटचं षटक स्लॉक षटक, हाणामारीत षटक. खेळपट्टीवरती कोण घेऊन येणार तर शशिकांत यांची वर्णी लागली आहे. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 10 पेक्षा जास्त धावा ह्या शोधाव्या लागतील बाहुली संघाला. आणि साईनं त्या संघाला 10 पेक्षा कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहायचं शशीकडे ते प्रोटेक्शन आहे का. स्वप्नील जाधव अगदी आयर्न बोर्ड इथून देखील मॅच पाहतात. त्यांना देखील खूप आवड आहे. बघा असे काही पाठीराखे असतात, त्यांना देखील वाटत असतं की माझ्या कंपाऊंडची टीम जिंकावी, मी जिथे राहतो ती टीम जिंकावी. अगदी त्यांचा देखील हट्टास राहिला आहे. त्यांचे देखील खूप शर्थीचे प्रयत्न राहिले आहेत. अगदी ते देखील पाहतात. तर हे शशिकांत यांना पाहतोय LIC कडून मारा करतात. संदीप शेडगे सरांचा उल्लेख आपण जर केला तर SS अकॅडमी खूप मोठी अकॅडमी आज यशाच्या उंच शिखरावरती पाहायला मिळते. 7 समुद्रा पार पाहायला मिळते. अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडताना देखील पाहायला मिळतात. कारण त्यांचे विद्यार्थी आज पाहायला तर कोणी पोलीस झालाय, कोणी आर्मीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय, कोणी तहसीलदार झालाय, कोणी अगदी मोठ्या स्तरावरती पाहायला मिळतोय. काही असा हा संदीप शेडगे आणि त्याची SS अकॅडमी जर पाहिली ना, कारण उच्च शिक्षण, उच्च दर्जाचं शिक्षण देखील पाहायला मिळतं. ते शिक्षक उर्धावन देखील खूप चांगले पाहायला मिळतात. हे SS अकॅडमीचे सर्वे संदीप शेडगे सर आपण पाहतोय.
अगदी सकाळच्या सत्रामध्ये पहाटे 5:30-6 वाजता मैदानावरती यायचं, शेकडो विद्यार्थ्यांना घ्यायचं, अगदी 5-6-7 किलोमीटरचं अंतर गाठायचं, त्यांच्याकडून कसरत मेहनत करून घ्यायची आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याकरता त्यांची चाललेली मेहनत संदीप शेडगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी हनुमान मंदिरा नजदीक त्यांची SS अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शिक्षण त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं. ते संदीप शेडगे सर आपण पाहतोय. खेळपट्टीवरती पप्पू या मैदानावरती प्रयत्न केले होते. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू उडवलाय, थेट जातोय लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये, जिथे 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहतोय 33 धावा. तर यस आर्यन साई कृपा संघाचे संघनायक प्रयेश पाटील यांना पाहतोय. आयुष मेहता चर्चेचा विषय राहिलाय. प्रयेश आत्माराम पाटील हे देखील नाव अगदी इंस्टाग्रामवरती काही दिवसापूर्वी सातत्यानं वावरताना पाहायला मिळत होतं. व्हायरल देखील खूप झाले प्रयेश आत्माराम पाटील, त्यांची देखील चर्चा करणार आहोत. परंतु पहा केळपट्टीवरती काय गोलंदाजी करतायत शशिकांत, वा लाजवाब. बदला घ्यायचाय साईनाथ संघाला. त्यांनी सांगितलंय आम्हाला हरवलं होतं पाठीमागच्या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना हरवण्यासाठी कट रचणार आहे आणि कट रचले गेले जातात. तर हेच डेफिनेटली मंचावरती दोन्हीही संघनायक येत आहेत. एकीकडे पाहायला आर्यन साई कृपा संघाचे संघनायक, त्यांच्या विरोधात पाहतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक. चला आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक कुठे आहे असं अमन यांना पाहतोय. तर मी राजेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या या शुभ हातांनी हा टॉस का बॉस अर्थातच नाणेफेकी करून घ्यायची आहे. जिथे आपण पाहतोय टॉस उडवला गेला जातोय प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते. हु विल द टॉस टू विन अँड येस टॉस टू विन. अर्थातच आपण पाहतोय साई कृपा आर्यन्स या संघानं नाणेफेकी जिंकली आहे. बॉल फर्स्ट. ठीक आहे. बघा डिसिजन तुम्ही इथे आल्यानंतरच सांगा. अगदी काही वेळा आम्ही सातत्यानं सांगत असतो की तुम्ही टॉस उडवण्यासाठी इथे येता ना, तेव्हाच तुम्ही तुमचा निर्णय घेऊन इथपर्यंत येत जा. अगदी आपण पाहतोय मैदानावरती चांगला चेंडू फेकलाय, जिथे एक धाव तर प्राप्त झाली आहे. संदीप शेडगे सर आहेत इथे, यशस्वी होतील का? इथे देखील यशस्वी झालेत, तिसऱ्यांदा यशस्वी होतील का? धडक बेधडक धडक झाली दोघांमध्ये, दोघात भांडण. तिसऱ्याचा लाभ अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लाभ झाला. धावा मात्र जमवल्या या चेंडू मागे 2 आणि या चेंडू मागे 2 आणि या धावेनंतर धावगती जर पाहिली तर संघाची एकूण धावगती पाहतोय हमजा खान 39. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे, परंतु पप्पू काय मैदानावरती खेळला, लढला. वा जबरदस्त चांगला खेळ राहिला. एका साईडनं विकेट जात होत्या, एका साईडनं या ठिकाणी शत्रू परास्त होत होते, परंतु हा राजासारखं मैदानावरती तग धरून उभा राहिला आणि या संघाला सावरला. पप्पूचा खेळ संपलाय. मैदानावरती नवीन मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय का मिस्टर गुगल. बघा गुगलवरती सर्व काही मिळतं, पण तो हा वेगळा गुगल आहे, ज्याचं नाव गुगल आहे. तो गुगल आहे कारण तुम्ही काही सर्च करा गुगलवरती, भरपूर काही सर्व काही मिळू शकतं, पण याचं नाव गुगल आहे. बघा काही अँटिक नाव आहेत, अगदी हा गुगल आहे. आता त्याला सर्च करावं लागेल. निक नियम आहे त्याचं, तिचं निक नाव आहे, आवडीनं गुगल म्हटलं जातं. तो गुगल नॉन स्ट्राईकला आहे. आता गुगलला मात्र सर्च करावं लागेल. बघा त्याच्याही चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळत आहे. त्यालाही देखील माहिती आहे मला आवडीनं गुगल म्हटलं जातं. परत त्यांच्या समवेत संदीप शेडगे सरांना पाहतोय. शशिकांतचं कौतुक करावं लागेल. संघाची एकूण रणसंख्या पाहिली 39. मी म्हणेल आव्हानात्मक धावसंख्या माऊली संघानं उभारली आहे, कारण त्यांच्याकडे हरीसारखा गोलंदाज आहे, त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. तर पुन्हा एकदा रिवासिप यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या गुल केल्यात फलंदाज बॅक टू द गाव डीचे.
हॅलो, मॅच बॉल साइन करायचे. यस, थँक्यू. तर येसो व्यासपीठावरती आपण पाहतो राजेशी पाटील यांचा या ठिकाणी विशेष गुण सन्मान या ठिकाणी होतोय. तर मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अतिथी देव भव ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखत असताना आपण या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतो आहोत. तर मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशी पाटील साहेबांचा सन्मान करावा. तर बबलू कोळेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते. चला बबलू कोळेकर साहेब आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण राजेशी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यस, आपण पाहतोय आणखीन भरपूर काही मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील हे दृश्य टिपले गेले जात आहेत. आपण पाहू शकाल पीटीसी लाईव्हची टीम अगदी कॅमेरामन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहुण्यांचं पुनश्च एकदा आपण स्वागत करूया. तर मॅच चालू होण्या अगोदर आपण पाहतोय उशीर येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू शकेल की आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील जी 6वी लढत होती ना, त्या लढतीमध्ये शिवस्वराज्य या संघाला पुढे चाल देण्यात आली आहे. येस, नवनाजी लवटे साहेबांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. तर सागर अनुशे यांना विनंती करतो की आपण लवटे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा. चला सागर या, आपण लवटे साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी दर्शनीय राहिली आहे. प्रभात अंभोरेला देखील आपण पाहतोय. बघा, प्रभातला आधी आम्ही ओळखलंच नाही आहे कारण मैदानावरती सातत्यानं ड्रेस कोडमध्ये पाहतो, परंतु आज तो वेगळ्या रंगभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. स्पीच रिपोर्टर आहेत. मॅच बॉल द्यायचा आहे. चला मॅच बॉल द्या. चेहरा पाखऱ्या, अगदी त्याचं नाव पाखऱ्या आहे. प्रशांत देखील आपल्याला इन ॲक्शन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खूप अशी मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 39 झालंय. 40 धावांचा उफान, अर्थात 24 चेंडू आणि 40 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचरण झाली आहे, ज्याचा नावाचा आम्ही सातत्यानं उल्लेख करतोय आज, कारण त्याच्या मागे कारण देखील तसं आहे. कारण आघाडीची स्पर्धा चालू झाली तेव्हापासून या खेळाडूंना पाठीमागे फिरून देखील पाहायला नाही आहे. अगदी आघाडीच्या स्पर्धेमध्ये हरला तिथे देखील 42 धावांची बहारदार केळी पाहायला मिळाली. तर दुसरी स्पर्धा खेळण्यासाठी आला तिथे देखील त्यानं 37 धावांची बहारदार केळी साकारली आणि पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील त्यानं खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. तो नवनाथ जगदाळे. बघा, पांडुरंग, पांडा 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 पांडू, कोणी पांडू म्हणतो, कोणी पांडा बोलतो, कोणी पांडुरंग बोलतो. तो पांडुरंग मैदानावरती आलाय. तर नवनाथजी कोळेकर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. तर मी अरुण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नवनाथजी कोळेकर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला या. बघा, पांडुरंग याला सलग 3 षटकाराकरता रोख रक्कम सुरेश मोहिते यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा, पांडुरंग काहीही करू शकतो. त्याच्या उंचीकडे जाऊ नका मित्रांनो. त्याची मूर्ती लहान जरी असली तर कीर्ती खूप महान आहे. त्यानं या मैदानावरती कित्येक वेळा असा कारनामा केला. संपार जर्सी क्रमांक 10 अर्थातच पंच किशोर खरं तर मला दर्शवतात. मॅच चालू होतीये जिथे गोलंदाज पहिला चेंडू फेकतोय. पांडुरंग पहिला चेंडू या ठिकाणी फेकला होता फुल टॉस. त्याच्यावरती अजिबात टोल वसूल करता आला नाहीये. जिथे धावगती जर पाहिली अर्थातच 0 गडी बाद 1 धावा. प्रशांत सर या, आपण या ठिकाणी यानंतरचा आवाज ऐकणार आहोत.
तर बघायचं येणाऱ्या या धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जातोय आणि याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनमध्ये होतोय बदल. तुम्हीही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, रहा एक पाऊल पुढे, उघडा डोळे, पहा नीट. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्फूर्ती चषक 2025. तर ऐकूया पुन्हा एकदा प्रशांत पुजारी सरांना. ठीक आहे. तर यस धावसंख्या जर पाहिली तर आपण 2 धावा होताना पाहायला मिळतात. पांडुरंग अर्थातच पांडा यांना आपण पाहतोय, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजसाठी पाहायला मिळत आहेत. हरिदास, हो काय चेंडू आहे, अगदी चेंडू कुठे, फटका कुठे, अगदी सपशेल इथून देखील दिसत आहे. अगदी मी म्हणेल ना, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंद मारने की कोशिश, अगदी तसा फटका होता. अगदी टप्पा कुठे, त्यानंतर बॅट कुठे फिरवली, परंतु पहा जिथे पांडुरंगच्या बॅट मधून चांगला फटका येतोय जरूर, परंतु फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळत नाहीये. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा. माऊली संघ एक वेगळ्या ईर्ष्यानं, एक वेगळ्या इराद्याने मैदानामध्ये उतरलाय. जणू काय माऊली संघाला साईनाथ संघाला हरवण्याची सवयच लागली की काय असंच म्हणावं लागेल. कारण काही स्पर्धांमध्ये दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात राहतात, त्यावेळीच माऊली संघाचीच भक्कम बाजू राहिली आहे, वरचढ राहिलाय माऊली हा संघ. आता मात्र माऊली संघाला कुठेतरी बॅकफुटवरती ढकलावं लागेल आणि ढकलण्यासाठी या मैदानावरती धडपड करावी लागेल. परंतु ही धडपड अजून देखील फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. षटकांचा खेळ संपला. एका षटकामागे धावा येतात, ते अर्थातच 0 गडी बाद 5 धावा. 18 चेंडू आणि अद्याप देखील 35 धावांची गरज. अगदी साईनाथ संघ आपण जर पाहिलं तर नवना जगदाळेला या ठिकाणी रोखून ठेवतोय. बघा, जर का तुमच्या संघामध्ये एकदम एका षटकाचा खेळ संपला, फक्त 5 धावा होत आहेत, तर निश्चितपणे येणाऱ्या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा प्रशांत पुजारी सर यांच्या समवेत. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश आलेत आणि त्यांच्या मित्रांनी मात्र त्याला ठेवलं गेलेलं नाव अर्थातच बॉब हे नाव फेमस आहे. आणि नो डाऊट असे प्रत्येक खेळाडूचे काही पाठीराखे असतात जे आवर्जून त्याला त्या प्रेमाने हाक मारत असतात. तर बॉब लहानपणी कार्टून होतं, बॉब द बिल्डर करके दिखाएंगे, तर ये बॉब करके दिखाएंगे का, हाच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आता धावतोय पळतोय, त्याला उत्तर काय दिलं जाईल. 39 धावांचा पाठलाग करायचा, 40 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रत्युत्तरा दाखल. पहिल्या षटकात झाला खेळ समाप्त. यावेळी चेंडू हवेमध्ये असणारे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, चांगला कॉल, अजितने कंप्लीट केलाय कॅच आणि विकेट मिळते बॉब यांना.
तो जरूर इथे मात्र आपण पाहतो की सफलता प्राप्त झाली गोलंदाज प्रथमेश उर्फ बॉब यांना. माऊली वर्सेस परेश, माफ करा, माऊली वर्सेस साईनाथ ही मॅच चालू आहे आणि माऊली संघाचं क्षेत्ररक्षण चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मात्र आपण पाहतोय की 39 धावा धाव फलकावरती बनवल्या होत्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय की साईनाथ संघासमोर 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. प्रत्युत्तरादाखल पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो की कणखर मारा पाहायला मिळाला, जिथे मात्र अवघ्या 5 धावा खर्च करत असताना मात्र फलंदाजांना अक्षरशः डांबून ठेवलंय. पंधरा चेंडू 34 ची आवश्यकता. नवनाथ यांचा फटका या अभ्यासपत्र ऑन साइडला पुलच्या माध्यमातून डीप स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू सरसावतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आणि दुसरीसाठी कॉल, परंतु पांडा यांनी सांगितले नाही. नुकतीच जर का सांगायचं म्हणलं तर श्रीकांत मुळीक यांनी चर्चा केली होती पांडुरंग या नावाची. तर बघूयात हे पांडुरंग कशा प्रकारे आपल्या संघाला योगदान देतील. हमजा मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की स्कोअर कार्डवरती धावा तर आल्यात त्या 7 आणि समीकरण जर का सांगायचं म्हणलं तर इथून अद्याप देखील 33 धावांची आवश्यकता असणाऱ्या संदीप शेडगे यांना आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे जर्सी नंबर 33 केंद्रस्थानी आहेत संपूर्ण मैदानाच्या. आणि मी तर एवढंच म्हणेन की सर्व सूत्र हलवतात यष्ट्यांच्या मागून. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता केली जाते. अखूट टप्प्याचा मारा, वेगवान मारा व्हायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र करतायत गोलंदाज प्रथमेश. बॉबने आता मात्र वेगाने पूर्णपणे बीट केलंय. उसळी घेणारा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता केली गेली आहे. चांगली गोलंदाजी देखणा मारा इथे मात्र केला गेला. 33 सपाटला करायचं मित्रांनो तेवढं सोपं राहणार नाहीये. साईनाथ संघाकडे निश्चित स्वरूपाने स्ट्रेंथ आहे फलंदाजीची, परंतु माऊली संघ हा देखील कमी नाहीये. बघा संपूर्ण स्पर्धेमध्ये काय घडतं आणि काय बिघडतं याहून अधिक महत्वाचं असतं जेव्हा माऊली आणि साईनाथ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपतात. दोन्ही संघांची जर का भौगोलिक परिस्थिती राहायची जर का पाहिली तर आसपासच्याच कंपाऊंड मध्ये राहतात, परंतु जर का मॅच हारले आणि जिंकले तर संपूर्ण सप्ताह एकमेकांचे टोमणे ऐकावे लागतात. आणि कदाचित अशीच ही मॅच म्हणावी लागेल. कोण आता संपूर्ण रविवार पासून टोमणे एकमेकांना देणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु याच दरम्यान आपण पाहतोय की नवरत्न युवा संघटना महाराष्ट्र राज्य एक हात मदतीचा युवा पिढीचा या संकल्पनेतून मात्र एक व्यासपीठाची स्थापना केली गेली, जी मात्र सातत्याने समाज हिताय कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. युवकांचे प्रश्न असू द्या, सामाजिक प्रश्न असू द्या, महिला भगिनींचे प्रश्न असू द्यात, कामगारांचे प्रश्न असू द्यात, जिथे कमी तिथं हमी हेच मात्र दाखवले नवरत्न युवा संघटनेने. आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचिनदादा केकान साहेब हे मात्र आमच्या व्यासपीठावरती जुडले गेले. तर मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असे सचिनदादा केकान यांचं मात्र कोरियात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा झाला खेळ समाप्त. स्कोअर कार्डवरती आपण पाहतो टोटल धावा 13 अंकित केल्या गेल्यात. म्हणजे इथून सांगायचं म्हणलं 9 धावा अंकित केल्या गेल्यात. तर येणार समीकरण 12 चेंडू 31 ची आवश्यकता. मी तर असंच म्हणेन मित्रांनो की सध्याच्या घडीला बाजू जड आहे ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. अर्थातच माऊली संघ कमालीची गोलंदाजी करतोय. खूप चांगला त्यांचा ड्रेस किट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लू आर्मी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की तटस्थ आहे आणि विरोधकांच्या विरोधामध्ये अक्षरशः आपण पाहतोय की एक वेगळीच भिंत धावसंख्येला थांबवण्याची उभी केली की काय असं म्हणावं लागेल. चांगला खेळ माऊली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बघा भरपूर असे संघ आहेत कळंबोली क्रिकेटमध्ये की जे गेली कित्येक वर्ष सातत्याने एक तरी ट्रॉफी आमच्या घरी आली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतोय. आणि कॉम्पिटिशन खूप मोठं झालंय. संघ तुल्यबळ झालेत, एकापेक्षा एक वरचढ संघ झालेत. परंतु काही संघांचे स्वप्न पूर्ण झालेत, काही संघांचे स्वप्न अद्याप देखील अपूर्ण आहेत. काही दिवसांआधी सागर अनुषे बरोबर एका प्रवासाला जात असताना चर्चा केली होती की 2025चं वर्ष म्हणजे ट्रॉफी देणारा वर्ष. कारण की या वर्षीमध्ये आरसीबीला ट्रॉफी आली, साऊथ आफ्रिकाला चॅम्पियनशिप अर्थात एक प्रकारचा टेस्टचा वर्ल्ड कप म्हणावा लागेल तो त्यांना आला. वुमेन्स वर्ल्ड कपच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारतीय महिलांना ट्रॉफी आली. त्याच्यानंतर सांगायचं म्हणलं तर श्री मित्र मंडळ LIG मध्ये KPL ची ट्रॉफी गेली. म्हणजे
विक्रम घडतायत 2025 मध्ये आणि 2025 चा हंगाम अद्याप देखील येणं बाकी आहे मित्रांनो. थोडा काळ बाकी अजून देखील आणि 2025 मध्ये मला असं वाटतंय की एकाच संघ इथे बाजी मारून जाईल ज्यांनी आतापर्यंतच्या प्रवासामध्ये एकही पारितोषिक आपल्या घरी नेलं नाहीये. असाच काहीसा चर्चांचा सत्र सागर अनुशी यांच्यावर एका स्पर्धेमध्ये खेळताना जाताना आम्ही पाहिला होता. कदाचित इथे त्यांच्या संघाचा देखील नंबर लागू शकतो. ऑन साइडला यावेळेस मात्र फाईनला टार्गेट केले गेले. डीप फाईनच्या दिशेने चेंडू सरसावतोय. पांडाच्या बॅटीमधून येतोय चौकार आणि पांडाने मात्र दिले हुकार. आता पुन्हा एकदा तोच पांडा मला पाहायला मिळणार का ज्या पांडाने साई कृपाच्या अगेन्स्ट हल्ला बोल केला होता. आलाय चौकार 4 धावांसाठी. ठोक डीजे. तो इथे मात्र आपण पाहतोय ऑन साइडला केला गेलेला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रो 4 धावांसाठी. आलाय चौकार. परंतु यावेळेस बघा कमबॅक व्हॉट अ कमबॅक बाय बॉलर. देखणा चेंडू वाईड वर करण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावरती थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने अक्षरशः आगीचा निखारा टाकावा अशा प्रकारे चेंडूला डिलिव्हर केले गेले. कौतुक करावे लागेल हरिदासच्या गोलंदाजीचं आणि अक्षरशः आपण पाहतो या गोलंदाजाने मंत्रमुग्ध केले. फाईनला तटवला गेला चेंडू. डीप फाईनच्या दिशेने चौकार मिळणार का. प्रयत्न जिकरीचे केले गेलेत. अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण तटबंदी उभारली गेली आहे. आपल्या टीम साठी 2 अमूल्य धावा रोखल्या गेल्यात. तर बघा श्रीकांत फाळके साहेब यांच्याकडून मात्र एक पारितोषिक आलंय. पांडुरंग यांच्यासाठी 3 चेंडू 3 चौकार 1000 रुपये. पांडुरंग पांडा मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक खेळी करणार का. पुन्हा एकदा तो इतिहास तो आवर्जून सांगणार का. इतिहासाची पुनरावृत्ती केली जाणार का. लोअर फुलटॉ चेंडू ऑन साइडला. बॉब तिथे एका हातात सुपरमॅन पाहायला मिळतोय. काय कमालीचा कॅच पकडला गेलाय. कौतुक टाळ्या अक्षरशः जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळाली आहे. सात बॉल आणि 24 धावांची आवश्यकता असेल. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतो. एकात मोठा षटकार जर का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक वेगळं रहस्यमय चित्र आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ सर्व काही सांगेल. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की माऊली संघाने पुन्हा एकदा मुसंडी या मॅच मध्ये माहिली आहे. नवनाथ विकेटच्या वरती तटस्थ आहे परंतु तो कारनामा त्याला करता येत नाहीये ज्यासाठी ते ओळखले जातात. पांडुरंग अपेक्षेचं किरण मैदानाच्या आतमध्ये लुपलुपत होतं. त्याला दाखवलाय पॅव्हलियनचा रस्ता आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज अर्थातच रोहित याला देखील अचंबित करून सोडलंय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. ठिपका इथं पाहायला मिळाला स्कोर कार्ड वरती 0 धावेचा आणि याचबरोबर आपण पाहतो की येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 24 धावांची. इट इज अ 2-0 होणार का दोघांमध्ये कारण की 1-0 चाललाय. कोण जिंकलंय तर बघा या दोघांचं एक स्वतःचं वेगळं बॅटल आहे. माऊली वर्सेस सायनाथचं आणि 1-0 ची सध्या आघाडी घेतली आहे माऊली संघाने. म्हणजे संपूर्ण वर्षभर ज्या प्रकारे तमाम क्रीडा रसिक भारत वर्सेस पाकिस्तान वेस्ट इंडिज वर्सेस ऑस्ट्रेलिया या मॅच कडे पाहतात ना त्याच प्रकारे आता मात्र माऊली वर्सेस सायनाथ हा चर्चांचा सत्र LIG मध्ये प्रत्येक घरामध्ये अक्षरशः तुफान माजवतोय. 1-0 ची आघाडी माऊलीने जरूर घेतली आहे. हीच आघाडी सातत्यामध्ये ठेवली जाणार का मात्र नवनाथ त्याला प्रत्युत्तर देत असताना पुन्हा एकदा आपलं वर्चस्व देणार. बघा लेफ्टी हाताच्या फलंदाजाला अर्थात डावखोर हाताच्या फलंदाजासाठी जो एंड अक्षरशः पूरक मानला जातो हिटिंगसाठी त्याच एंडवरती नवनाथ येऊन थांबलेत. म्हणजे पहिले 2 चेंडू जर का मोठे फटके आले ना चिकू मित्र असंच म्हणेन की होत्याचं नव्हतं होऊ शकतं. मराठीमध्ये म्हण आहे ना मित्रांनो कण रगडता वाळूचे तेलही गळे आणि आता मात्र त्याच प्रकारे जिद्दोजहद केली जाणार का. आता आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत नवनाथ. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय भरभक्कम शरीर यष्टीचं चौडे खंदे के और मजबूत
यहाँ पे बाहु के खिलाडी अर्थातच रोहित नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज आलेत पप्पू. चला चला वेग वाढवायचा आहे प्लीज प्लीज, भरपूर वेळ घेत आहेत मास्तर, प्लीज चला लवकर. राईट ओव्हर द विकेट पप्पू यांचा पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता, फाईनला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, थोडेसे फंबल होत आहेत, थोडीशी चूक करतायत परंतु चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होतं. बघा नवनाथ यांना अशा प्रकारचं पुन्हा निमंत्रण मिळणार नाहीये. मिळालेल्या संधीचं जर का सोनं करता आलं तर तुम्ही विजेते आहात. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू होतात. आमचा कान मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की हा चेंडू निर्धाव आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने आता मात्र आपण पाहतो की उर्वरित 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 24 धावांची. 5 चेंडू 24 ची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती पप्पू. यावेळेस मात्र दांडी 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 त्रिफळा उद्ध्वस्त, विकेटचं पतन, फलंदाज नवनाथ बॅक टू द डगआउट. हॅलो, कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकत असताना नवनाथला दाखवलाय चंबूचा रस्ता आणि जवळजवळ इथे मात्र आपण पाहतोय की माऊली संघाने वर्चस्व इथे मात्र निर्माण केलंय. पप्पू कमालीची गोलंदाजी करताय, भेदक मारा करतायत, फलंदाजाला चेंडूशी कुठल्याही प्रकारे संपर्क होऊन देत नाहीयेत आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतो की धाव संख्या गोळा करत असताना अक्षरशः खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र आपण पाहतो की माऊली संघाची बाजू वरचढपणे सांगितली जाते परंतु प्रत्येक डॉट बॉल आता कुठेतरी आपण पाहतोय की साईनाथ संघाला डोकेदुखे बनू लागलाय. लोअर फुटो चेंडू मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. एक पेक्षा जास्त काही नाहीये. जवळजवळ आपण पाहतोय की फलंदाजी कुठेतरी आशेची जी एक लहर होती ना ती आशेची लहर खोवली की काय, हरवलेत की काय, शोधतायत स्वतःला. 3 चेंडू 23. राईट ओव्हर द विकेट. लोअर फुटा चेंडू होता, हवेमध्ये खेळलाय जरूर, दूरवरून क्षेत्राच्या चेंडूवरती येत आहे, जज करतायत. कमालीचा अटेम्प्ट. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू हातामधून सुटला होता की काय परंतु दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये कॅच कंप्लीट करत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण अजित दर्शवतायत आणि सुंदर देखना कॅच इथे मात्र कंप्लीट करत असताना अजून एक मोठा धक्का टीम साईनाथ स्पोर्ट्स कळंबोली यांना. तर एक आता मात्र औपचारिकता म्हणून या मॅच कडे पाहिलं जात आहे. जवळजवळ आपण पाहतोय की विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय तो म्हणजे माऊली संघ, परंतु कशा प्रकारे विजयाचे दरवाजे उघडले जातील हे पाहावं लागेल. या षटकातील चेंडू झालेले आहेत 5, शेवटचा 1 बॉल शेष आहे आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे तब्बल 22 धावांची. थोडंसं अशक्य परंतु क्रिकेट म्हणलं तर मित्रांनो काहीही घडू शकतं. एखादा दैवी चमत्कारच टीम साईनाथला मात्र इथं वाचवू शकतो परंतु हा दैवी चमत्कार सध्या तरी असंभव आहे असं मला वाटतंय कारण की माऊली संघ चुका करत नाहीयेत. देखणी गोलंदाजी पप्पू नो डाऊट एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, आपल्या अनुभवाचा परिपूर्ण पद्धतीने तिथं वापर करतायत आणि विरोधकांना मात्र अक्षरशः थांबवतायत. डांबून ठेवलं जाते पॉपिंग क्रीज मध्ये आणि कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र मिळत नाहीये. फुलटॉस होता, कन्वर्ट केला गेलाय, बॉब तिथे उपस्थित, पुन्हा एकदा सुपरमॅन पाहायला मिळत होता की काय. कॅच निसटलाय, षटकार आलाय परंतु सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे माऊली संघाने आणि आघाडी मात्र ठेवलीये 2-0ची. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज आणि साईनाथ टीम तुमचं देखील कौतुक. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवलात आणि सहकार्याची भूमिका दर्शवली.